प्रजासत्ताक दिन मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर, शिक्षक, पालकवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, प्रेरणादायक आणि ऐतिहासिक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. याच दिवशी आपले संविधान लागू झाले आणि देशाने लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर अनेक नेत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपले संविधान तयार झाले. ते फक्त कागदावर लिहिलेले नियम नाहीत, तर आपल्या देशाच्या एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. संविधान आमची दृष्टी आहे, मार्गदर्शनाचा प्रकाश. संविधान आमची दृष्टी आहे, मार्गदर्शनाचा प्रकाश. संघर्षाच्या वाटेवरून घेतला देशाने नवा श्वास. संघर्षाच्या वाटेवरून घेतला देशाने नवा श्वास. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा आहे आज मान. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा आहे आज मान. त्यांच्या स्मृतींना वंदन, देशासाठी आहे प्राण. त्यांच्या स्मृतींना वंदन, देशासाठी आहे प्राण. संविधान आपल्याला आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव करून देते. प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क दिले आहेत. धर्म, जात आणि लिंग यांचा भेदभावाशिवाय सर्वांना समान संधी दिली आहे. हे संविधान आपल्याला प्रत्येक व्यक्तीला तिच्या अधिकारांचा आदर करणे, समानतेवर आधारित एक समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते. प्रजासत्ताक दिन हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्याला आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा एक दिवस आहे. आज आपल्याला संविधानाच्या नियमांचे पालन करून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करायचे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले तर आपला देश अधिक प्रगत आणि एकजुटीचा बनेल. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाचा भविष्यकाल उज्ज्वल बनण्यासाठी संकल्प केला पाहिजे. शिक्षण, सृजनशीलता आणि एकतेच्या मार्गाने भारताला आपण अधिक महान बनवू शकतो. या सर्वांच्या आधारावरच आपले राष्ट्र सामर्थ्यशील होईल. कर्तव्यपूर्तीचा वसा घेऊया हातात. कर्तव्यपूर्तीचा वसा घेऊया हातात. प्रामाणिकपणे चालू देशाच्या वाटा. प्रामाणिकपणे चालू देशाच्या वाटा. शिक्षण आणि श्रम यात आहे यश. शिक्षण आणि श्रम यात आहे यश. देशसेवेत आहे खऱ्या जीवनाचा हर्ष. देशसेवेत आहे खऱ्या जीवनाचा हर्ष. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि विविधतेला महत्त्व दिले जाते. भारताच्या विविध राज्यांतील नृत्य, संगीत तसेच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा, पोलीस दलाच्या शौर्याचा आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा देखील सन्मान केला जातो. या परेडमध्ये आपल्याला आपल्या देशाची सामर्थ्यशाली छबी दिसते. दिल्लीतील राजपथावर होणारी भव्य परेड पाहताना प्रत्येक भारतीयाचा अभिमान जागा होतो. राष्ट्रपती आपल्या तिरंग्याला वंदन करून भारतीय लष्कराच्या वीर सैनिकांना सलाम करतात. या सणाने प्रत्येक नागरिकाला देशप्रेम आणि एकतेची शिकवण दिली आहे. सार्वभौम अधिकारांसह एकता आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. भारताला विविधतेमध्ये एकता मिळवून देणारी संविधान आजही आपल्या जीवनात मार्गदर्शन करत आहे. आपल्याला आपल्या कर्तव्यांचा आदर करत, देशाच्या प्रगतीसाठी कष्ट घेत, त्याच संविधानाचा आदर करत भारताला आणखी महान बनवावे लागेल. आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर एकीचे आणि कर्तव्याचे नव्याने स्मरण करण्याचा आहे. आपण ज्या महान देशाचे नागरिक आहोत, त्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देणे
हीच खरी देशभक्ती आहे आणि हेच खरे बलिदान आहे. धन्यवाद. जय हिंद.